नमस्कार मित्रांनो. व्यवसाय करत असताना सातत्य आणि संयमाने तो व्यवसाय केला तर तो व्यवसाय आपले भविष्य बदलू शकतो. असाच एक व्यवसाय आज आपण बघणार आहोत, जिथे 4-5 नव्हे तर तब्बल 92 वर्ष तो दररोज एकही दिवस सुट्टी न घेता चालू असतो. आज आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील वाठार स्टेशन या ठिकाणी असलेल्या दुर्गा खानावळमध्ये. सन 1934 पासून घरगुती पद्धतीची शुद्ध पारंपरिक चव 3 पिढ्यांपासून जपली जात आहे. येथे दिलेले जेवण केवळ अन्न नाही, तर प्रेम, परंपरा आणि माणुसकीचा अनुभव आहे. सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध दुर्गा खानावळ ही अस्सल पारंपरिक शुद्ध शाकाहारी जेवणासाठी ओळखली जाते. स्वच्छता, दर्जा आणि चव यावर कोणतीही तडजोड न करता पिढ्यानपिढ्या जपली जाणारी परंपरा आजही तितक्याच प्रेमाने पुढे नेत आहेत. थाळीत वरण भात, आमटी, विविध पारंपरिक भाज्या, चपाती, भाकरी, कोशिंबीर, लोणचे आणि गावरान मसाल्यांची खास चव असते. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिसिंह नाना पाटील, किसनवीर तसेच सातारा परिसरात येणारे इंग्रज अधिकारी दुर्गा खानावळीत जेवायला येत असत. गेल्या काही वर्षात राज्यातील मान्यवर, मंत्री, चित्रपट निर्मात्यांनी देखील खानावळीची चव चाखली असल्याची माहिती विमलताई अभिमानाने सांगतात. महिला उद्योजक म्हणून विमलताईंना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा व्यवसाय फक्त घरातील महिला पुढे नेत आहेत. चला तर मग त्यांचा हा प्रवास आपण देखील जाणून घेऊयात. नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत वाठार स्टेशन या ठिकाणी. दुर्गा खानावळच्या सर्व विमलताई आज आपल्यासोबत असणार आहेत आणि त्यांचा पूर्ण प्रवास कधीपासून दुर्गा खानावळ चालू झाली ते आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊ आजच्या व्हिडिओमध्ये. ताई नमस्कार. नमस्कार. तर पहिल्यांदा मला तुमच्याबद्दल सांगा की सुरुवात कशा प्रकारे झाली, म्हणजे या दुर्गा खानावळीची सुरुवात कशी झाली? आमच्या सासूबाईंनी चालू केल्या होत्या. 1934 साली त्या लोकांना नाना कचरे, नाना पाटील असे लोक येत होते. तर ते लोकही म्हणले ते आम्हाला जेवणाची काहीतरी सोय करा. तर आमच्या सासूबाई म्हणल्या मी जेवणाची सोय करते, पण मला काहीतरी तुम्ही पुराव द्या. मग ते म्हणले काय पाहिजे, तर म्हणले आम्हाला वगैरे काहीतरी लायसन वगैरे द्या, म्हणजे मला हे वाटेल. मग ती त्या लोकांनी लायसन दिलं आमच्या सासूबाईंना. मग ते तिथनं पुढे मग आम्ही त्यांना जेवण बिवणं द्यायची, ती दरेतून जेवण लोक आमची सासूबाई द्यायची, ती लोक न्यायची. ती तर ती पोस्टातली बॅग कशी असते की नाही, तर त्यातून आमच्या सासूबाई त्यांना जेवण देत होती. भाकरी, चपाती, उसळ बिळसळ आम्ही जास्त भरपूर त्यांना जेवण द्यायची. तर ती काय काय लोक अडवायची, ती तिथं घुमायची दरी आहे. परत इथं महाकालीचं मंदिर मोठं आहे, तिथे सुद्धा तडावला एक शंकराचं मंदिर मोठं आहे, तिथं पण ती लोक लपून लपून बसायचे. ती एक त्यांचा माणूस असायचा आणि आमची सासूबाई त्यांना जेवण द्यायची त्या काळात. मग ती सगळं त्यांचा ते प्रवास चांगला झाला. मग असं करता 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 भरपूर लोक, म्हणजे आणि पहिले कसं होतं एसटी स्टँड, तवा एसट्या नव्हत्या, तवा टांगा असायचं. बरोबर. मग रेल्वेनं उतरायचं, मग कोण महाबळेश्वरला जाणार, कोण वायला जाणार ती लोक. मग त्यामुळे ते आमच्या सासूबाईंना लायसन दिलं. आमच्या सासूबाईनं त्यांना जेवणाची बरोबर पूर्ती केली. म्हणजे आपल्या इथं बघायला गेलं तरी एवढ्या वर्ष चालणारे पहिलेच खानावळ असते. हा, पहिलेच. बाजूला कुठे नाही. सुरुवात कधी झालेली या खानावळीची? 1934 साली आमच्या सासूबाईनं. आणि आज आहे 2026, म्हणजे कमीत कमी 90 वर्ष होत, 90 प्लस, म्हणजे 92 वर्ष झाले. 92 वर्ष झाली. माझं त्या टायमाला माझं लग्न झालं, तेव्हा मी 16 वर्षाची होती. तर आमच्या सासूबाई फार समजूत असायच्या, आमचं मालक पण समजूनदार असायचं. आमचे सासूबाई म्हणले काय नाही तर हळूहळू तू लक्ष दिलंच ना तर तुला सुद्धा म्हणजे जुळलं. मग तसे हळूहळू सासूबाईनं आमच्या मालकाने मला सपोर्ट दिला, त्यामुळे मी पुढं आतापर्यंत चालत अशा टेपला आली. आणि एक महिला म्हणून एक खानावळ समजणं किती म्हणजे रिस्की असतं, म्हणजे लय त्यातनं लय अनेक अडचण असते. तर ती कुठलीही अडचण आली म्हणून माग कधी फिरायचं नसतं, त्याला पुढे चालत राहणे. का हा धंदा आहे, कमी जास्त होतो, काही अडचणी असते त्या, मग ती अडचण आली म्हणून गपगार बसायचं नाही, आपला प्रवास आपला चालूच करायचा. आता कितवी पिढी? आता ही आमच्या सूनबाईला मी दिली. आता
आता सुनबाई आमची तिसरी पिढी. तिसरी पिढी. आता नाचून येईल तिला त्यांची 4थी पिढी चालू होणार. म्हणजे प्रत्येक पिढीमध्ये फक्त महिलांनीच हातामध्ये कारभार घेतला. हा कारभार घेतला. हो, आता एवढं आमचं आहे की नाही तर एकही पुरुष नाही. किती आमची नातू असते, ती मुलगा असतो, आणि सगळं आम्ही बायकांनाच आम्ही करतो. मग खानावळी तुमची एवढी फेमस आहे, तुमच्या इथे लोकांचा कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो ज्यावेळेस ते जेवण करून जातात आणि त्यांना आवडतं त्यावेळेस? भरपूर आशीर्वाद देते. लोक जीवली बिवली नाही, तुपाची धार बीर आम्ही भरपूर, म्हणजे असं मोजकं काही देत नाही. पोट भरून जेव, केवळ नुसते पैशासाठी सुद्धा नाही. त्यांचा आत्मा शांत, त्यांचा आत्मा भरपूर आपल्याला आशीर्वाद देतो. कुठली म्हणजे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व कोणते? सगळे शिवराजे असते, उदयनराजे असते, ती पलटणचे राजे असते, ती परत आता मागचे 2 महिन्यात एक कुठले तरी नट आलेत, माझ्या काय त्यांची लक्षात नाही नाव, ती नट आले होते. भरपूर अशी म्हणजे खासदार आमदार सगळी असते ती, पण आम्ही कुणाचं शिकवून ठेवत नाही. जर एखादं म्हणजे असं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व जर येत असेल तर तुम्ही असं सांगता की कुणाला की आमची ताज येणार आहे आणि गर्दी होती काय? नाही, असं कुणाला सांगत नाही मी. कारण का ती लोक हौसनं जेव्हा आपल्याकडे येते, आणि तसंच सांगितलं ना तर उगाच बाबाटा होतो. मग त्या लोकांचं काही जेवण जात नाही, ती काय नाही. नटी तर भरपूर असते, ते आम्ही कुणालाही सांगत नाही. आणि ती बी लोक गपचीप येते, जेवून आपले जाते. आपल्या खानावळीमध्ये स्पेशल काय आहे? स्पेशल म्हणजे खरडाले स्पेशल असतो. बरं. शेंगदाणे चटणी, जवसाची चटणी, खरडाले स्पेशल असतो. त्यासाठी कच्चा माल वगैरे कुठून आणतो? मला मी इथनं सप्लाय आणते, लांबणं नाही सांगत. आता पूर्ण खानावळीचं तुम्ही नियोजन करता. तुम्ही आता वैयक्तिक काय काय करता? मी आता अजून फोडणे बिडणे मारते, गिरायक बघते. जसं की मी मागे बघितलं की तुम्ही स्वतः काम करत असता. हो, स्वतः. हो, आता फुल गरज झाली तुम्ही आता गिरायक पण बघत होतो आम्ही सासू. बायका नाही तर म्हणून आपण धंदा बंद करत नसतो. कधी खाडं नाही करत, आज ताकात कधी खाडं नाही. सुट्टी कधी नाही, सुट्टी कधीच नाही. दिवाळी, दसरा, पाडवा काही असून दे, पण सुट्टी हा तोंडात प्रकार कधीच नाही आमची. सुट्टी का घ्यावीशी वाटत नाही? कसं कळते, लोक एवढं अपूर्वानं लांबणं जेव्हा येते ते, आणि ते जेव्हा आल्यानंतर काय लोक बंद आहे म्हणलं ते जरा नाराज लोक होते ते, मग आपलं चालूच ठेवतो आम्ही. आणि 7 दिवस चालू असते, किती ते किती टाइम मध्ये चालू असते? सकाळी 11:30 ते 4:30. 4:30ला बंद झाली की संध्याकाळी 7:30 ते 11 टायमिंग असतं. कामगार किती आहेत? कामगार आपली घरची सगळे आहेत. पाहुणे रावळे सगळे आम्ही घरचीच केले. 2 नातू असते, ती मुलगा असतो, सोनबाई आम्ही सासू सून असतात, 2-3 आपले पाहुणे रावळे असे गोळा करून घेतलेले. आता महिला पण व्यवसायामध्ये उतरत चालल्यात, तर महिलांना तुमचा या व्हिडिओच्या माध्यमातून काय सल्ला असेल की व्यवसायामध्ये उतरताना आपण भीती सोडून कशा प्रकारे उतरलं पाहिजे व्यवसाय? भीती मनामध्ये काही आणायचीच नाही. जे आपला कुठलाही व्यवसाय करताना ती मनामध्ये कुठलंच आणणार नाही की बाबा काय होईल कसं नाही. एकदा उडी टाकली की टाकली, त्यातून माणूस जरा खंबीर राहतं. नाहीतर आज काय झालं, आज उद्या काय झालं, असं करण्यात काय अर्थ नाही त्याचा. आणि कसं असं, जे माणूस कुठलाही तुम्ही धंदा करा, काय करा, दुसऱ्यावर विसरून राहतो, त्याचं कार्य कधीच पार पडत नसतं. स्वतः सगळं लक्ष घालायला लागतं. सुरुवात कठीण असते, पण हाले फार त्यात अनेक जरी अडचणी असते, त्या काय असतं, पण त्याला कधी डरायचं, मागे कधी वळून बघायचं नसतं. एकदा आपण पुढे चाललं की पुढे चालत राहणे. आता आपली खानावळ आहे, पण इतर महिलांना जर व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी व्यवसाय कोणता निवडावा? मग ज्याच्या त्याच्या आवडीवर असतं. कोण आता पुशेरा मला टाकतं, कोण वडापाव टाकतं, कोण हॉटेल टाकतं, कोण धाबा टाकते. ती ज्याची त्याची ह्याच्या आवडीवर असतं. कोण काय काय महिला म्हणजे कुरुड्या, भातोड्या, असे पापड, परत तुम्हाला सांगतो की आपले किरकोळ डबे घालते, डबे पण काय काय बायका देते ती. परत एखादी कोणी मिशन क्लास करते, ती तिथे त्याच्या आवडीवर असतं ती. पण ती फार टिकवणं महत्वाचं असतं. 8 मार्च आम्हाला महिला दिन, हा, ते आम्ही साजरा करतो. तुमची 1000 बायका असतो, 2000 1 रुपया घेणार नाही. आणि सगळं तुपापासून सगळं बासुंदी, गुलाबजाम, गोड सगळं पुऱ्या बिऱ्या भरपूर मोफत जेवण असतं. त्याला सगळं म्हणजे डेअरिंग करायला लागतं. बरोबर. वर्षात नाही एकदा केलं म्हणजे काय डोक्ष काय कोण दगड घालणार, काय कोणाचं काय आपण बांधील नाही. आपण स्वतः मालक आहे. एक दिवस नाही म्हणून काय त्यांना काय फरक पडत नाही आपल्याला. आपल्याकडून अन्नदान पण होतंय. हा, अन्नदान होतं.
आणि भरपूर महिला पण येते त्या कोल्हापूर, पुणा, मुंबई, पैठण, सातारा, वाई आणि आपली खेडेपाड्याची लोक भरपूर महिला असते. आता परंपरेनं हा तुमचा व्यवसाय चालू आहे. सत्कार सन्मान कुठे कुठे झाला तुमचा, एखादा आठवणीतला? फलटणला 2 वेळा झालाय, सातारला 4 वेळा झालाय, परत मुंबईला एकदा झालाय. 10-12 ठिकाणी सत्कार सगळ्यात झालाय. पहिला कुठला झाला? सगळ्यात पहिला बघा सातारला झाला माझा. त्याला मला वाटते 10-12 वर्षी तर झाले असतील. शरद पवारांचा वाढदिवस होता. बर. त्या काळाला त्यांनी मला पहिल्यांदा मला सातारलाच पहिल्यांदा मला पत्र आलं होतं आमच्या मुलाला की असं असे तुमच्या आईची मुलाखत. पहिला तिथं माझा साजरा हे झाला सातारला. शरद पवारांचा वाढदिवस होता बघा. बर. त्या टाइम 15-16 वर्षी झाले असतील. जे तिथून लाईन लागली की म्हणले आम्ही करणार. भरपूर आता मुंबईला बघा मागच्या 2 वर्षी आम्ही ह्याला गेलो होतो मुंबईला. ताज हॉटेलमध्ये झालं माझा सत्कार. ताज हॉटेलमध्ये? ताज हॉटेलमध्ये. काय जेवण आहे, काय माणसं काय आहे ती. आता तुम्ही म्हटलं की तुमच्या सासूबाईंनी चालू केला व्यवसाय, त्यांचं नाव काय? त्यांचं दुर्गा. मग त्यांच्या नावानं चालू केलं? हो, अजून त्यांचे नावच आहे. त्यात नावात बदल होणार नाही. कितीतरी आम्हाला लोक भेटले की तुम्ही नावात बदल का करत नाही. तर मी त्यांना सरळ सांगते, तुमची भाकरी भाजा, माझी भाकरी भाजायला मी खंबीर आहे. तुम्ही डावळीच करायची काही कारण नाही. म्हणजे आजकालची पिढी तुम्ही जर आले जुनं आहे नाव बदला, पण का बदला, कशासाठी बदला, काय कमी केले त्या नावानं? बरोबर. उलट भरपाट होतंय. आता त्यांनी किती वर्ष साधारणतः व्यवसायामध्ये? कोणी? तुमच्या सासूबाई? सासूबाई बरेच वर्ष त्यांनी केलं. तुम्ही किती वर्ष केला? आता मी माझं नाही म्हटलं तर 50 वर्ष मी करते व्यवसाय. हो. आणि तुमचं आता बाकीचं पण चालू असतं. आता तुम्ही पुढच्या पिढीला पण ते दिलेलं आहे. हो. एवढ्या सगळ्या वर्षातून म्हणजे ज्यावेळेस तुमच्या हातात आलं की आता आपल्याला व्यवसाय करायचे, आपण स्वतः खानावर चालवायचे, कधी असा प्रसंग आला का की म्हणजे नको व्यवसाय नको, आपण दुसरं काहीतरी करूया, असं कधी वाटलेलं? नाही, कधी नाही वाटलं. कधीच मनात नाही वाटलं. कारण का सासूबाईने सांगितलं असतं हा धंदा आहे कमी जाता होतो म्हणून त्याला डरायचं नसतं. पण हा 90 वर्षाचा संयम ठेवणं म्हणजे 90 वर्ष सतत एकही दिवस सुट्टी न घेता काम करणं खूप कठीण गोष्ट आहे. हो, त्याला ते त्याच्या आवडीवर असतं. जर भरपूर गिरायक असलं ना तर आम्हाला म्हणजे कंटाळाच येत नसतं. मेन म्हणजे आता महिना दिल्याशिवाय आम्ही मोफ सगळं अजिबात आमचे सासू असून आम्ही अजिबात म्हणजे कंटाळत नाही. त्यामुळे काय होतं माणसाला हुरूप येतो, बाबा अजून 2 गाडी जरी आल्या महिलांना तरी आपण जीव घालू त्यांना. बरं, या खानावर येतो तुमचं आयुष्यामध्ये कोणते कोणते बदल झाले, म्हणजे काय काय झालं बदल? भरपूर झाला बदल बाबा. भरपूर म्हणजे भरपूर. तसं म्हणजे भगवंतानं काहीच कमी केलं नाही. उघड काय सांगता येत नाही. भरपूर शेती भीती भरपूर झालं. आपण कष्ट केले ते त्याचा मोफतला आपला परमेश्वर देतोच. भरपूर तसं केलं आहे. आणि तुला सांगायचं एखादं गिरायक आलं ते जेवले, मावशी माझ्याकडे पैसे नाही, चल जा राहून तुला कधी द्यायचे ते दे, नाही तर राहून दे. एखाद्या दारात आपलं गरीब आलं तर त्याला भाजी चपाती आम्ही देणारच. त्याला कधी बिनमुखी पाठवत नाही. म्हणजे आपल्या ज्या व्यवसायानं वर आणलंय त्या व्यवसायातून आपल्याला म्हणजे सगळ्यांना खुश ठेवून पुढे गेलेलं कधी पण चांगलं. काय अशी महिला असते त्या की जेवाय पुरी येते त्या म्हणजे ते आम्ही इथं जेवलो ना की माहेर गेर जेवल्यागत वाटतं आम्हाला. वरण भात तुपाची धार चपात्या वगैरे चटणी खरडा शेंगदाणे चटणी जावसा चटणी असतं. हे तयार म्हणजे कोण कोण करतं, म्हणजे साधारणतः तुम्ही वैयक्तिक काय काय करता, बाकीच्या महिला असतात? बाकीच्या 10 वाजता बायका येते, 9 साडे 9 वाजता बायका येते त्या. मग आम्ही ठरवतो, मग ते मला विचारते आज भाजी काय करायची, आज काय उसळ करायचं, पण सगळ्याचे विचारून आम्ही करतो. आपणच मालक आहे म्हणून आपण ठरवायचं नाही. बरं तुला आज काय वाटणार आहे, काय नाही मावशी भाजी कर चला या, म्हणजे सगळ्यांचं मन धरून आपण करायचं. नवीन तरुण जे आता या व्यवसायात उतरत आहेत त्यांना तुमचा शेवटचा मोलाचा सल्ला काय असेल, म्हणजे त्यांना असं कॉन्फिडन्स यावा की चला आपण आता ताईंनी जसं चालू केलंय त्या प्रकारे व्यवसाय सुरू करावा आणि परंपरेनं पुढे न्यावा? नाही तर तशी भरपूर तशी विचार येते तुम्हाला. मावशी असं अरे कर ना तू डिरिंग द्यायचं,
त्याला धरायचं नसतं कधी. आपल्या मनात आले ना ते आपण करणं गरजेचंच आहे. तर ती पुढे माणूस चालत राहतो. ह्याला विचार त्याला तसं विचारून करायचं. मनाची आपली तयारी पाहिजे. मनाची तयारी असली ना की सगळ्या गोष्टी होतात. आता तुमचं बघून कुणी चालू केलं का? म्हणजे भरपूर येते की आता कोरेगावला एकदाच कुठेतरी चालू केले, कुठेतरी मध्ये फलटणला चालू केले, दुर्गा नाव ठेवलं. असं कुणाची त्याची विच्छी असते ती करते ते. चालेल. ताईंनी खूप मोलाचा वेळकडून आपल्याला एवढी माहिती दिली. आणि परंपरेनं त्यांचा हा खानावळीचा व्यवसाय परंपरेनं चालू आहे. आणि वाठार स्टेशन या ठिकाणी जर तुम्ही कधी आला तर अवश्य एकदा या दुर्गा खानावळ या खानावळीला अवश्य भेट द्या आणि ताईंच्या खानावळीचा एकदा आस्वाद अवश्य घ्या. ताई खूप खूप धन्यवाद तुम्ही मोलाचा वेळकडून माहिती दिल्याबद्दल. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.